रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आ, आपल्या शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज बघा आलोय चाळीकडं. तर चाळ काही घरापासून लई लांब नाही, जवळच आहे. तर बघा आज काय काम करायचं आहे आम्हाला. तर इकडं बघा काय नियोजन चालू आहे. ते कोपऱ्याला चारा लावेल दिसतो ना, तर तसा आज चारा लावायचा आहे आम्हाला आता. तर चारा का लावतात, कमून नियोजन आहे. तर तर आमचं कसं नियोजन आहे, तर आज आहे ना चारा लावून घ्यायचा आहे. कारण की नाही पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्याकडं आणि उष्णता पण जास्त वाढलेली आहे. तर बघा हे चारा असा लावलेला आहे ना, तर ह्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे, तर इकडं बघा चारा आणून पडलेला आहे लगेच. तर बघा इकडे चारा आणि ऊन पण खूप पडलेलं असतं ना, तर उष्णतेचं त्याला म्हणजे ऊन त्याच्यावर पडतं, मग कांद्याला चट्टे पडू नये म्हणून. आणि तर पानकळ्यातलं नियोजन चांगलं असतं, कारण की ना पानकळ्यामध्ये चारा लावलेला एकदम उपयोगी येतो. कारण की ना आता जे पावसाचे वसडे असतात तर ते कांद्याला लागत नाही आणि आपल्याला नेट लावायची गरज नाही. कारण की चारा लावल्यावर आहे ना, ही बाहेरच्या आर्द्रतामध्ये जाणार नाही आणि ही उष्णता पण मध्ये जाणार नाही लगेच. म्हणजे असं नियोजन असतं. कारण की ते कांदा मधला एकदम सेफ राहतो, मधली हवा मधीच राहते, बाहेरची हवा कांद्याला मध्ये लागत नाही. तर एकदम मस्त कांदे राहतात. तर हे नियोजन आम्ही म्हणजे 3 ते 4 वर्षापासून करतो. तर आमचा कांदा पित्तरपाठापर्यंत आणि दिवाळीपर्यंत आमचा कांदा एकदम सेफ राहतो. 2 का होईना कॅरेट आमच्या कांद्याची म्हणजे कांदा तर तसा भरपूर राहतो बरं का. पण नियोजन कसं राहतं का आपल्याला तिथपर्यंत कांदा टिकला पाहिजे, म्हणून ते नियोजन आम्ही चाऱ्याचं असं केलेलं राहतं बरं का. तर बघा आम्ही म्हणजे बऱ्याच 3-4 वर्षापासून करतो ना, तर आम्हाला सगळं तर बघा चारा बघा आम्ही ना 3 टेलर चारा आणून टाकलेला होता आणि जेवढा लागन तेवढा आम्ही ह्या चाळीला लावणार. आणि तर आमची चाळी बघा एकदम मधून मक्काचं ते लावलेलं आहे बरं का, तिला वरून आणि वरून बारदाना टाकलेला आहे. मक्काचा चारा आहे मधून लावलेला आहे एवढा. पण लोक पत्रे टाकीत आहे, आम्ही पत्रा बित्रा काही टाकलेला नाही. आणि तर त्याच्यावर बारदाना नाथरून दिला. आणि तर इकडे बघा चारा आपला नवीन बाजरी निघली, बाजरीच खळ झालं ना, तर चारा हा उपयोग दरवर्षी आम्हाला चाराचं नियोजन करावंच लागतं. कारण की बाजरी म्हणा, ज्वारी म्हणा, तर त्याचा चारा लावून दिला ना ते एकदम उपयोगी पडतो. म्हणजे चारा आपण जनावरांना पण कामा येणार आणि तिथं लावून दिलेला नंतर चाळी आपली खोलली का कांदे भरले का तो चारा परत काढून घ्यायचं, जनावरांना टाकून द्यायचं. असं नियोजन असतं आमचं. तर बघा इकडं आता एवढा चारा एवढा काही लागणार नाही आम्हाला. तर एकच टेलर चारा लागन, बाकीचं आपल्या जनावरांसाठी. तुम्ही करता का नाही असं नियोजन? आमचं तर असं नियोजन आहे बघा आता. तर बघा अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर बघा आणि आपलं जुनं ड्रिप आहे का त्यांना फिट्ट करून ठेवलेलं आहे बरं का. तर पॅक मस्त हे बघा, पावसात शितुडे लागणार नाही आणि काहीच नाही. तर बघा असं असे आहे ना मस्त लावून द्यायचा. मस्त पिंडीला पिंडी चिटकून तर मस्त लागतो. चला डीपीवर गेले का? चला आता घेऊ सारा पेंड्या बोवून टाकू आणि मग लावता येईल नाही का. तर बघा आमचं असं नियोजन असतं. तर चला आता आम्ही पेंड्या वाहतो. तर बघू आपण पूर्ण लावून झाल्यावरच बघू आता मग नाही का. गॅप नका ठेवू मध्ये. तिथं मध्यभागी एक टाकायला पाहिजे होती हो. ते पण ते गॅप राहिला तेवढा. तर बघा झाली आपली फायनली पूर्ण चाळीला चारा लावून झालेला आहे आणि गबळ झाडून लगेच चकाट करून टाकलेलं आहे. तर बघा तर एकच नंबर चारा लागला मस्त एकदम लगे फिट करून. बघा फिट्ट पण झाला आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि आपल्याला
जसं पाहिजे तसं वातावरण पण ठेवता येतं त्याच्यामध्ये. तर बघा पूर्ण चाळी मस्त अशी झालेली. तुम्ही पण तुमच्या चाळीला असंच करू शकता बरं का. तर एकदा करून बघा, प्रयोग करून बघा आमच्यासारखा, तर सक्सेस झाला तर तुम्ही कायम दरवर्षी तसंच करू शकताल. कारण की ना तसंच करशील तुम्ही, कारण की ना ते याच्यामधला टिकलेला कांदा एकदम भारी आणि कलर पण कलरबाज राहतो बरं का कांदा पण एकदम न. तर बघा सगळं पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि इकडं झाडाची सावली पण त्यावर जरशी मस्त, ऊन पण नाही लागत लई, लई पाऊस पण नाही लई जास्त, पानामुळं थोडा कमीच लागतो, पण जास्त झड लागल्यावरच हे वाटतं. पण मग चारा लावेला असल्यामुळे ना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मधले कांद्याचा कलर बिलर एकदम भारी राहतो बरं पण. तर बघा आता बघा इकडे एवढा चारा राहिलेला आहे, आता त्याची आपल्याला जनावरांसाठी काही सुटलेला आहे, काही म्हणजे असं गळंगा झाला त्याचा ना, तर आता ते आपल्याला आहे ना रचून ठेवायचं आहे जनावरांसाठी. आणि ती पलीकडली बाजू राहिली आता तेवढी लावायची आहे आता. तर बघा आता लावायचं चालू आहे. तर होईन आता उद्या एक एक दिवस लागतोच त्याला लावायला. तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं बरं का. तर बघा असं शेतातले व्हिडिओ आमचे, आणि हे असं नवीन नवीन प्रयोग केलेले आम्ही. तर चाळीचा प्रयोग बघा आमचा हा पूर्ण आमचा म्हणजे 100% सक्सेस आहे, तुम्ही पण करून बघा. तर मग चला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. चला बाय, रामकृष्ण हरी.